आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या पारडी येथील शेतशिवार परिसरात आहोत आणि आपण बघू शकतो हा जो धान आपल्याला पाहायला मिळत आहे हा अगदी 2 आठवड्यांवर कापणीवर आलेला आहे। मात्र अशा तुडतुड्यामुळे हिरवेगार धान जे आहे ते अक्षरशः पिवळे पडायला लागले आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे धानाचे लोंबे यांचे नुकसान होताना पाहायला मिळत आहे। आणि आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता येथील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि किती एकर आपली शेती आहे, काय नुकसान आपल्या शेतीचं झालेलं आहे? माझे नाव मयूर झंजाळ आहे आणि मी राहणार कंपार्डी येथला आहे आणि माझी शेती येते 5 एकर असून माझ्या शेतामध्ये तुडतुड हा रोग लागलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही औषधी वगैरे पूर्णतः चालूच आहेत आणि धानाची काटण्याची मुदत 10 ते 15 दिवस आहे आणि हा रोग पूर्णतः धानाला नष्ट करण्याच्या मार्गावर आहे। तरी पण आम्ही शासनाला याचे पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याची मागणी करत आहोत। नक्कीच खरं पाहायला गेलं तर शेतशिवारात जे आहे मोठ्या प्रमाणात धान पिवळे पडत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि त्यामुळे लोंबा जो आहे भरण्याऐवजी नष्ट होत आहे। त्यामुळे तात्काळ आता शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याचे पंचनामे व्हावे व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।